गोंदिया शहर, गोंदिया ग्रामीण, रामनगर व रावणवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त व बेवारस स्थितीत असलेली एकूण 118 वाहने, त्यामध्ये 117 मोटरसायकल्स व एक चारचाकी ही भंगार स्थितीत पोलीस ठाण्यांमध्ये पडून होती। या वाहनांचा जाहीर लिलाव करण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। या अनुषंगाने पोलीस मुख्यालय कारंजा, गोंदिया येथे लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली। एकूण 53 व्यावसायिकांनी लिलाव प्रक्रियेत भाग घेतला। या वाहनांची मूल्यांकन रक्कम आरटीओ विभागामार्फत 1,03,450 रुपये इतकी निश्चित करण्यात आली होती। लिलाव प्रक्रियेदरम्यान भंडारा येथील कलाम हनीफ खान यांनी सर्वाधिक 6,91,000 रुपयांची बोली लावत संपूर्ण 118 वाहने लिलावात मिळवली। ही बोली वाहनांच्या मूळ मूल्यांकनाच्या तुलनेत लक्षणीय वाढ असल्याने लिलाव यशस्वी ठरला। संपूर्ण लिलाव प्रक्रिया पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। पारदर्शक व नियमानुसार लिलाव प्रक्रिया पार पाडण्यासाठी विशेष पंच कमिटीची स्थापना करण्यात आली होती। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।